विद्यार्थी मित्रांनो, मागच्या वेळी आपण ट्रिग्नोमेट्री सेकंड याच्यामध्ये एक्सरसाइज 3.2 पाहिली. आज आपण पुढची एक्सरसाइज 3.3 बघणार आहोत. आता आपण एक्झाम्पल घेताना ते एक्सरसाइज जसा क्रम आहे तसा न घेता तो थोडा बदलवतो आहे, कारण त्यांनी अगदी सुरुवातीला थोडे कठीण प्रश्न आणि नंतर सोपे प्रश्न असे दिले आहे. त्याच्यामुळे आपण त्याचा क्रम बदलवतोय की जे सोपे आहे त्या अगोदर, मग थोडे कठीण नंतर आपल्याला घेता येईल. अगोदरच जर कठीण घेतला तर तुम्हाला इथे थोडंसं जड जाईल आणि कठीण पण जाईल. त्याच्यामुळे आपण हा क्रम बदलवतो आहे. पहिलं एक्झाम्पल बघा. शो दॅट 1 minus cos 2a upon 1 plus cos 2a is tan square a. अगदी छोटंसं एक्झाम्पल आहे. हे आता 3 नंबरला दिलंय आणि 1 नंबरला वेगळंच दिलंय. मग हे सोपा आपण अगोदर घेतो आहे. तर याची लेफ्ट हँड साइड घेऊ. 1 minus cos 2a upon 1 plus cos 2a. तर याची किंमत आपण पाहिलेली आहे की 1 minus cos 2a म्हणजे काय राहतो 2 sin square a आणि 1 plus cos 2a राहतो 2 cos square a. आणि हा 2 कॅन्सल होऊन आपल्याला tan square a मिळतो. 2 कॅन्सल, we get tan square a. पण ही किंमत 1 minus cos 2a म्हणजे 2 sin square a ही आपण पाहिलेली आहे. ती म्हणजे cos 2a ची किंमत राहते 1 minus 2 sin square a. तिसरी किंमत, तर हा 2 sin square a इकडे आणला तर हा काय होईल 2 sin square a is equal to 1 minus cos 2a. हे आपण थेअरी मध्ये बघितलेलं आहे. IMP लिहिलंय तिथे 1 minus cos 2a म्हणजे किती 2 sin square a. आणि त्याचप्रमाणे cos 2a ची दुसरी किंमत आहे 2 cos square a minus 1. त्याच्यावरून 1 plus cos 2a ची किंमत किती येते 2 cos square a. हे दोघं किमती लक्षात ठेवा. इथे 2a असेल तर इथे काय होतो a, मायनस असेल तर sin स्क्वेअर, प्लस असेल तर cos स्क्वेअर हे आपण पाहिलेलं आहे. सो दॅट इज द राइट हँड साइड. देयरफॉर आपण खाली लिहायचं 1 minus cos 2a upon 1 plus cos 2a is 2 tan square a. त्याच्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघा. मोठा आहे, सिंपल आहे. स्क्वेअर रूट ऑफ 2 into the under root of 2 plus under root of 2 plus under root of 2 plus 2 cos of 8 theta is equal to 2 cos theta. आता या एक्झाम्पल मध्ये एकूण 3 एक्झाम्पल आहेत, म्हणजे 3 in 1. म्हणजे एक छोटंसं 2 मार्क्सचं उदाहरण पण आहे, याच्यामध्ये 3 मार्क्सचं पण आहे आणि हे जे टोटल आता लिहिलंय आपण हे 4 मार्क्सचं एक्झाम्पल आहे. तर ते 2 मार्क्सचं कोणतं होईल, नंतर 3 मार्क्सचं कोणतं होईल ते मी तुम्हाला हे संपल्यावर सांगतो की याच्यामध्येच 3 एक्झाम्पल कसे तयार होतील ते सांगणार आहे. याची लेफ्ट हँड साइड घेतली आपण. आता बघा, अंडर रूट ऑफ 2 प्लस अंडर रूट ऑफ 2 प्लस अंडर रूट ऑफ 2 प्लस 2 cos ऑफ 8 थीटा. टेक्स्ट बुक मध्ये हा 2 दिलेला नाही, ते चूक झालेली आहे. 2 प्लस cos ऑफ 8 थीटा दिलाय फक्त. तिथे काय पाहिजे 2 plus 2 cos of 8 theta, त्यांनी तो दिलेला नाही. तर पुढच्या स्टेप मध्ये हे दोन अंडर रूट तसेच राहतील. तिसऱ्या अंडर रूट मध्ये आपण 2 कॉमन घेतला तर काय होईल 2 into bracket 1 plus cos of 8 theta. आता बघा, हे आपण इथे लिहिले की 1 plus cos 2a ची किंमत किती आहे 1 plus cos 2a. याची किंमत आहे 2 cos square a. 1 plus cos 2a is 2 cos square a. आणि मायनस असेल तर 2 sin square a. आपण प्लस साठी वापरणार. आता इथे बघा, हा 2a आहे तर a होतो. आता समजा इथे 1 plus cos 4a असेल तर याचं काय होईल 2 cos square 2a होईल. लक्षात घ्या, इथला जो अँगल आहे तो निम्मे होतो. त्याच्यानंतर तुम्ही जर 1 plus cos 8a लिहिला, इथे 1 plus cos of 8a लिहिला, तर इकडे काय होईल 2 cos square 4a.
तुम्ही इथे 1 प्लस कॉस थिटा लिहिला तर इथे काय होईल 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे इथला अँगल इथे निम्मे होतो. आपण हा प्रॉपर फॉर्म्युला मागच्या एक्झाम्पल मध्ये वापरला. आता त्याचं एक्सटेन्शन आहे. आप तुम्ही लक्षात घ्या की 1 प्लस कॉस असेल 2a असेल तर a लिहायचा, 4a असेल तर 2a लिहायचा, 8a असेल तर 4a लिहायचा, 16a असेल तर 8a लिहायचा, थीटा असेल तर थीटा बाय 2 लिहायचा, 3 थीटा असेल तर 3 बाय 2 थीटा असं आपल्याला लिहिता येईल म्हणजे निम्मे करायचे. तर 1 प्लस कॉस 8 थीटा आहे बघा इथे. 1 प्लस कॉट 8 किती आहे 2 कॉस स्क्वेअर 4a. मग आता 1 प्लस कॉस ऑफ 8 थीटा किती येईल 2 कॉस स्क्वेअर 4 थीटा म्हणजे 8 चा निम्मे येईल. आता पुढच्या स्टेप मध्ये हा 2 into 2 4 आणि हा cos स्क्वेअर याचा वर्गमूळ ह्या 4 चा स्क्वेअर रूट 2 आणि या cos स्क्वेअर चा स्क्वेअर रूट cos म्हणजे अशा प्रकारे एक अंडर रूट कमी होऊन जाईल त्यात 2 प्लस cos ऑफ 4 थीटा असं झालं तिथे बरोबर. आता पुढच्या स्टेप मध्ये हा अंडर रूट पहिला तसाच राहू द्या पण मधला अंडर रूट मधून 2 कॉमन घ्या. 2 कॉमन घेतल्यावर परत तिथे 1 प्लस कॉस 4 थीटा राहील याच्यासारखं 1 प्लस कॉस 4a म्हणजे किती येईल 2 कॉस स्क्वेअर 2a मग इथे किती आला 2 कॉस स्क्वेअर 2 थीटा 4 चा काय आला 2 थीटा. आता इज इक्वल टू काय येईल मग आता परत सो दॅट इज इक्वल टू अंडर रूट ऑफ 2 प्लस आता पुन्हा हा 2 into 2 4 आहे त्याचा वर्गमूळ 2 आणि हा cos स्क्वेअर आहे त्याचा वर्गमूळ cos ऑफ 2 थीटा आपल्याला मिळाला. सो दॅट इज इक्वल टू अंडर रूट पुन्हा एकदा 2 कॉमन घ्या 1 प्लस cos ऑफ 2 थीटा आपल्याला मिळेल ब्रॅकेट कंप्लीट. त्याच्यानंतर 2 into आता याची किंमत पुन्हा 1 प्लस cos 2a is 2 cos स्क्वेअर आहे सारखा so that is 2 cos square theta 2 theta ला निम्मे theta झालेला आहे आता. so that is equal to आता 4 चा स्क्वेअर रूट इथे 2 येईल आणि cos स्क्वेअर चा स्क्वेअर रूट cos theta and that is the right hand side. बघा ही राईट हँड साइड आपल्याला मिळवायची होती 2 cos of theta ती मिळालेली आहे. मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये 3 एक्झाम्पल आहे ते म्हणजे हे बघा एवढंच दिलं तुम्हाला शो दॅट 2 plus 2 cos of 2 theta is 2 cos of theta हे दिलं तर इथून एवढंच लिहायचं. सुरुवात आपली इथून राहील लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड इथे म्हणजे एक छोटंसं 2 मार्कचं एक्झाम्पल तयार होईल. दुसरं इथून होणार आहे बघा तुम्हाला दिलं 2 plus under root 2 plus 2 cos of 4 theta is equal to राइट हँड साइड तीच राहणार 2 cos थीटा. तर काय करायचंय इथून कंटिन्यू करायचं ते आता केलेलं आहे तसं कंटिन्यू येईल. फक्त अंडर रूट तिथे एकामध्ये एक असे दोनच अंडर रूट दिसतील आणि हे प्रॉपर एक्झाम्पल आहे 3 अंडर रूट दिसता इथे तर इथे त्यावेळेस काय राहतो 8 थीटा. मग 4 मार्क्सचं उदाहरण विचारलं तर हे पूर्ण आहे 3चं विचारलं तर इथूनच येईल आणि फक्त 2 मार्क्स विचारलं तर हे. अशा प्रकारे आपल्याला एकाच उदाहरणामध्ये 3 उदाहरण तयार करता येतील. आता तुम्ही जर याच्यामध्ये अजून एक अंडर रूट वाढवलं तर काय होईल जसं आपण अंडर रूट कमी केलं तर काय झालं तर दिसलं असं केलं म्हणजे 2 प्लस अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 प्लस अंडर रूट 2 प्लस 2 cos ऑफ 8 थीटा तरी राइट हँड साइडला काय लागेल 2 cos ऑफ थीटा जाईल पण यावेळेस इथे काय घ्यावं लागेल 16. तर हेच अशीच प्रोसेस कंटिन्यू राहील. 16 चा 8 होईल 8 चा 4 होईल 4 चा 2 होईल आणि 2 चा मग शेवटी 1 cos थीटा म्हणजे cos थीटा होईल. अशा प्रकारे त्याचं एक्सटेन्शन करू शकता कमी पण करू शकता. So remember this. Then the next example is show that पुढचं example आहे show that 16
sin theta into cos theta into cos of 2 theta into cos of 4 theta ते दिलेलं आहे 16 sin theta cos of 2 theta cos of 4 theta. अजून एक आहे cos of 8 theta is equal to sin of 16 theta is equal to sin of 16 theta. हे आपल्याला आता दाखवायचं आहे. तर आपण पुन्हा एकदा लेफ्ट हँड साइड घेऊ. आता याच्यातही त्याला कमी पण करता येईल, एक्सटेन्शन पण करता येईल. ते तुम्हाला म्हणजे आता इथे 8 लिहिला तर इथे हा 8 न देता 4 थीटा देते आणि राईटला काय होईल मग sin of 8 थीटा असं कमी करता येईल. इथे 4 लिहिला तर मग इथे 2 थीटा पर्यंत म्हणजे दोन टर्म कमी करतील. मग राईटला काय येईल sin of 4 थीटा असं येईल. म्हणजे कमी पण करता येईल, वाढवता पण येईल. आता इथे जर आपण 32 लिहिले, लक्षात घ्या 32 लिहिले तर इथे एक टर्म वाढेल cos of 16 थीटा आणि राईटला काय येईल मग sin of 32 थीटा. म्हणजे इथे जो नंबर आहे तो साइन मध्ये येतो. इथे जो नंबर आहे ते शेवटचे टर्म त्याच्या निम्मे येते कॉस मध्ये. इथे जर 32 घेतलं तर इथे 16 येते. म्हणजे एकाच उदाहरणामध्ये आपल्याला अनेक एक्झाम्पल तयार करता येतात. आता आपण याला लेफ्ट हँड साइड समजूया. ही लेफ्ट हँड साइड आहे आणि तुम्हाला आता हे मिळवायचं आहे तर ते समोर राहू देऊ आपण. sin of 16 थीटा आपल्याला मिळवायचं आहे. तुम्ही परीक्षेत लिहिताना किंवा वहीमध्ये लिहिताना जसं नोट्स मध्ये लिहिलंय तसं करायचं. लेफ्ट हँड साइड घ्यायची, कंटिन्यू करायचं, सोडवायचं, तुम्हाला राईट हँड साइड मिळेल. आता याला आपण असं करणार आहे 8 इंटू ब्रॅकेट हा 16 चा 2 इथे लिहिला, 16च आहे पण 8 इंटू 2 लिहिला तर काय sin theta cos theta बरोबर into cos of 2 theta cos of 4 theta and cos of 8 theta as it is. असं का लिहिलं असेल तर आपल्याकडे ही किंमत आहे sin 2a ची किंमत आहे 2 sin a cos a. sin 2a ची किंमत फॉर्म्युला आहे डबल अँगल फॉर्म्युला. ही जी एक्सरसाइज आहे ती डबल अँगल, ट्रिपल अँगल आणि हाफ अँगल फॉर्म्युलावर आधारित आहे. तर sin 2a ची पहिलीच किंमत आपल्याला माहिती आहे ती म्हणजे 2 sin a cos a. ती वापरायची आहे. हे बघा 2 cos theta sin theta मग किती आलं 8 इंटू ब्रॅकेट याची किंमत किती आली sin of 2 theta into cos of 2 theta into cos of 4 theta into cos of 8 theta as it is. फक्त काय आलं sin 2 sin theta cos theta याची किंमत आली sin of 2 theta एवढंच झालं. सो दॅट इज आता या 8 ला 4 into 2 sin of 2 theta cos of 4 theta sin of 2 theta into cos of 2 theta into cos of 4 theta into cos of 8 theta. So that is equal to पुन्हा एकदा सेम फॉर्म्युला वापरा 2 sin theta cos theta म्हणजे काय येतो तो 2 sin a cos a म्हणजे sin 2a मग इथे येईल sin of 2a म्हणजे a असताना 2a theta असताना 2 theta 2 theta असताना काय होईल 4 theta. म्हणजे फॉर्म्युला तोच आहे a असताना 2a होतो का नाही मग 2 theta आहे तर तिथे काय होईल 4 theta into this as it is. हे तसंच ठेवा. आता पुन्हा याला आपण असं करणार 2 इंटू ब्रॅकेट 2 sin 4 theta cos of 4 theta into cos of 8 theta बरोबर. आता याची किंमत so that is 2 into
परत याचे किती येईल साइन 2 साइन ए कॉसाइन हे साइन होईल तो साइन ऑफ 4 चा आता 8 थीटा होईल 4 थीटाचा 8 थीटा into cos of 8 theta so that is आता पुन्हा एकदा 2 sin a cos a म्हणजे काय येईल sin 2a 2a म्हणजे a ची किंमत 8 आहे तर इथे काय येईल 16 theta and that is the right hand side बघा ती राईट हँड साइड आपल्याला दिलेली तर तुम्ही याची लेंथ वाढवू शकता कमी करू शकता आता हा कमी केला समजा 8 थीटा काढून टाकला इकडे 8 लिहायला लागेल आणि साइड मध्ये 8 येईल तिथे वाढवला 32 केला तर इथे एक टर्म वाढेल cos ऑफ 16 थीटा येईल आणि राईटला काय येईल sin ऑफ 32 थीटा येईल अशा प्रकारे अनेक एक्झाम्पल आपल्याला तयार करता येतील आता आपण पुढचं एक्झाम्पल बघूया जे आता सुरुवातीला दिलं आहे सुरुवातीला दिलेलं आहे ते एक्झाम्पल घेऊ आपण क्रम बदलवला मी तुम्हाला सांगितलं तर पहिलं एक्झाम्पल आहे फाइंड sin of pi upon 8 and cos of pi upon 8 किंवा tan of pi upon 8 पण करता येईल आता याच्यासाठी हे तसं हे 1 plus cos 2a म्हणजे काय आहे 2 cos square a 1 minus cos 2a हा काय आहे 2 sin square a 1 plus cos theta काय होईल 2 cos square theta by 2 म्हणजे याच्यावर पहिलं आणि याच्यावर काय येईल 1 minus cos of theta हा काय येईल 2 sin square theta by 2 तर या दोनवर आधारित हे एक्झाम्पल आहे म्हणून मी सिंपल एक्झाम्पल अगोदर घेतलं आता तुम्हाला हेच अगोदर घेतलं असतं थोडं कॉम्प्लिकेटेड वाटलं असतं त्याच्यामुळे आपण दोन एक्झाम्पल वेगळे घेतले आणि पुन्हा एकदा आता पहिलं जे एक्सरसाइज मध्ये दिलंय ते आपण आता सोडवतोय तर आन्सर मध्ये काय होईल बघा आता तुम्हाला sin of 8 थीटा मिळवायचं की नाही मग जर आपण थीटाची किंमत पाय बाय 4 घेतली तर थीटा बाय 2 म्हणजे पाय बाय 8 येईल म्हणजे इथे जर पाय बाय 4 घेतला तर इथे पाय बाय 8 येईल आणि तेच पाहिजे आपल्याला म्हणून आपण काय करू हाच फॉर्म्युला फक्त उलट क्रमाने लिहू 2 sin स्क्वेअर पाय अपॉन 8 घेतला समजा म्हणजे असं आता हा थीटा बाय 2 आहे तर इकडे काय आला थीटा झाला म्हणजे दुप्पट झाला तर इकडे काय येईल आता 1 minus cos of पाय बाय 8 च्या दुप्पट किंवा इथला इकडे निम्मे होतो इथून इकडे दुप्पट होईल म्हणजे पाय बाय 4 तसं आपण इकडनं पाहिलं 1 minus cos 2a is 2 sin square a म्हणजे इथे 2a असेल तर इथे a होतो आता इथे पाय बाय 4 आहे तर इथे किती होईल निम्मे पाय बाय इकडनं दुप्पट इकडनं निम्मे करायचं हाच फॉर्म्युला वापरलेला आहे याचा उपयोग काय होईल 1 मायनस याची किंमत आपल्याला 1/√2 लिहिता येईल म्हणजे √2 - 1/√2 लिहिता येईल ही किंमत झाली तुमची 2 sin स्क्वेअर पाय बाय 8 ची म्हणून sin स्क्वेअर पाय बाय 8 किती येणार √2 - 1/2 याला जर आपण √2 ने मल्टिप्लाय केलं गेला तर काय होईल √2 × √2 - 1/4 होऊन जातील कारण एक √2 ने गुणला तर हा पण 2 होईल हा 2 4 आणि वरती √2 ने गुणला मग काय आलं ते sin स्क्वेअर पाय बाय 8 इज इक्वल टू √2 मध्ये घेतला तर 2 - √2 डिवाइडेड बाय 4 बरोबर आता sin स्क्वेअर रूट sin ऑफ पाय बाय 8 याचं वर्गमूळ आता या 4 चा वर्गमूळ 2 निघेल आणि याचं काही निघत नाही वर्गमूळ 2 - √2
ही किंमत आहे sin पाय बाय 8 ची. आता x स्क्वेअर इज इक्वल टू 4 असेल तर x ची किंमत आपण प्लस मायनस 2 घेतो. मग इथे प्लस मायनस का नाही घेतलं? कारण पाय बाय 8 पाय बाय 2 म्हणजे 90 होतो, पाय बाय 4 म्हणजे 45 होतो. मग पाय बाय 8 म्हणजे 22.5 म्हणजे 22.5 येईल. म्हणजे जो अँगल आहे तो पहिल्या क्वाड्रंट मध्ये, हा जो अँगल आहे तो 90 पेक्षा लहान आहे पहिल्या क्वाड्रंट मध्ये. मग सगळे रेशो काय असतात? पॉझिटिव्ह. म्हणून इथे मायनस घ्यायची गरज पडली नाही. असं प्लस मायनस घ्यायची गरज नाही, प्लस व्हॅल्यू येईल त्याची. अशा प्रकारे आपण sin पाय बाय 8 काढला की जो टेबल मध्ये नाही. टेबल मध्ये पाय बाय 4 आहे पण पाय बाय 8 नाही, तरी त्याची किंमत आपल्याला या हाफ अँगल फॉर्म्युलावरून मिळते. आता दुसरी किंमत cos पाय बाय 8 काढायचं. तुम्हाला काय करावं लागेल? इथे cos स्क्वेअर पाय बाय 8 हे वापरायचे. 1 plus cos theta is 2 cos square pi by 1 plus cos theta is 2 cos square theta by 2. तर तोच फॉर्म्युला इकडे वापरला. आता थीटा आहे हा थीटा बाय 2. इथे काय येईल? प्लस. हा काय येईल? इथे प्लस येईल. Therefore 2 cos square pi by 8 is equal to इथे काय येणार? परत प्लस. Therefore cos square pi by 8 is equal to हा 2 खाली. मग परत याला अंडर रूट 2 ने गुणलो, फक्त मायनस ऐवजी प्लस होणार आहे, बाकी काही एक चेंज नाही. अशा प्रकारे हा cos स्क्वेअर पाय बाय 8 असा येईल 2 प्लस अंडर रूट 2 अपॉन 4. म्हणून स्क्वेअर रूट घेतल्यावर cos पाय बाय 8 इज 2 प्लस अंडर रूट 2 अपॉन 2. अशा प्रकारे sin पाय बाय 8 आणि cos पाय बाय 8 आपल्याला मिळाला. आता तुम्हाला जर tan पाय बाय 8 विचारला बघा, तर sin पाय बाय 8 आपण cos पाय बाय 8. मग sin पाय बाय 8 मध्ये इथे मायनस होतं आणि हे प्लस आहे, तर त्यांचा रेशो घेतला. वरती sin ची किंमत टाकायची, खाली cos ची टाकायची. 2 2 कट होणार, म्हणजे तुम्हाला अशी किंमत मिळेल 2 मायनस अंडर रूट 2 अपॉन 2 प्लस अंडर रूट 2. तुम्ही याला एका अंडर रूट मध्ये करू शकता. 2 मायनस अंडर रूट 2 अपॉन 2 प्लस अंडर रूट 2. आणि इथे कॉमन घेतला अंडर रूट 2 आपण, अंडर रूट 2 कॉमन घेतला तर तो कट पण होऊन जाईल. म्हणजे अंडर रूट 2 मायनस 1 अपॉन अंडर रूट 2 प्लस 1 असं आपल्याला करता येईल. tan पाय बाय 8 इथे विचारलेला नाही, पण तुम्हाला sin पाय बाय 8 आणि cos पाय बाय 8 वरून काढता येईल. अशा प्रकारे आपण ते जे पहिलं एक्झाम्पल होतं ते काढलं. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे, त्याच्यामध्ये फाइंड sin 2x cos 2x tan 2x काढायचे. sin 2x cos 2x tan 2x डबल अँगल फॉर्म्युला वापरायचे. इफ cos x is equal to दिला आहे तुम्हाला -13 डिवायडेड बाय 5 असं दिला आहे, आणि हा जो x आहे तो असा आहे पाय बाय 2 लेस दॅन x लेस दॅन 5 असं दिलंय. म्हणजे सेकंड क्वाड्रंट. दुसरा एक्झाम्पल आहे एक्सरसाइज मध्ये. फाइंड sin 2x cos 2x tan 2x if cos x is equal to -13 upon 5. तर sin 2x काढायचं आहे, cos 2x काढायचं आहे आणि tan 2x. तर याच्यासाठी आपल्याला इथे हा sec x दिलाय बघा, cos नाही sec x दिलाय. आपल्याला cos काढता येईल, पण ही किंमत sec x ची दिलेली आहे. sec x is equal to -13 upon 5 दिलेला आहे. तर sec x जर दिला आहे तर cos x किती येईल? We have cos x is equal to -5 upon 13. Therefore sin x किती येईल?
तुम्ही sin x इज अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर x इज 1 मायनस कॉस स्क्वेअर x तसं केलं आणि किंमत टाकली तर तुम्हाला sin x ची किंमत मिळू शकते. किंवा हे पायथागोरस थेरम सारखं आहे. पायथागोरस जो ट्रायंगल आहे त्याच्या 3 साइड असतात, ट्रिपलेट म्हणतात त्याला. तर 13 असेल, 5 असेल आणि हा किती असेल 12. तर हा जर x घेतला आपण तर cos x किती 5/13, पण तो मायनस दिलाय कारण तो क्वाड्रंट सेकंड आहे. ते मायनस साइन लक्षात घेऊ नका. तर cos x 5/13 आहे, तर sin x किती 12/13. आणि आता हा प्लस का मायनस, तर हा प्लस राहील कारण x आहे सेकंड मध्ये. sin हा प्लस आहे कारण सेकंड क्वाड्रंट मध्ये sin हा पॉझिटिव्ह असतो. cos जरी निगेटिव्ह असला तरी sin काय राहतो पॉझिटिव्ह, म्हणजे sin x ची किंमत मायनस येणार नाही. आणि tan x किती, tan x म्हणजे sin x अपॉन cos x. tan x काय sin x म्हणजे 12/13 डिवाइडेड बाय cos x मायनस 5/13. 13 कट होईल तर tan x येईल मायनस 12/5. लक्षात घ्या tan x येईल मायनस 12/5 किंवा इथून पण तुम्ही करू शकता. तर therefore first sin 2x, जसं आपण sin 2a चा फॉर्म्युला वापरला तो 2 sin a cos a म्हणजे 2 sin x cos x. sin 2x ते 2 sin x cos x. तर हा 2 sin x किती आहे 12/13. cos x किती आहे मायनस 5/13. मग ही किंमत किती झाली मायनस 2 × 12 × 5 म्हणजे 120/13 × 13 169. म्हणजे sin 2x ची किंमत किती आली मायनस 120/169. सेकंड cos 2x च्या चार किमती येतात. cos square a minus sin square a, 2 cos square a minus 1, 1 minus 2 sin square a आणि 1 minus tan square a upon 1 plus tan square a. अशा चार किमती आहेत, त्यातली कोणतीही घेतली तरी आपल्याला उत्तर येईल. cos square x minus sin square x किंमत येईल cos square a minus sin square a प्रमाणे. तर cos square x म्हणजे याचा वर्ग 25/169 मायनस sin square x म्हणजे याचा वर्ग 144/169. ही जर सबट्रॅक्शन केली 44 मधून 25 कमी करून टाका 119 मायनस 9 डिवाइडेड बाय 169. अशा प्रकारे हा cos 2x मिळाला आपल्याला. आणि tan 2x किती येईल मग third is tan 2x is equal to, त्याचा फॉर्म्युला असा आहे 2 tan 2a चा 2 tan a upon 1 minus tan square a. तर tan 2x किती 2 tan x upon 1 minus tan square x. So that is equal to 2 into tan x किती हा minus 12/5 आणि 1 minus tan square x त्याचा स्क्वेअर करून टाकू आपण 144/25. तर इथे काय -24/5 आणि खाली काय -119/25. वर 24/5 विथ मायनस आहे, खाली -119/25. तर हा 5 कट होईल तर 5 राहील आणि 5 वरती जाईल मायनस मायनस प्लस पण होईल. मग किती येईल हा वरती गेला 120, हा वरती जाईल आणि खाली 119 राहील आणि मायनस मायनस प्लस सुद्धा होईल. अशा प्रकारे आपण sin 2x cos 2x tan 2x म्हणजे कोणताही एक रेशो दिला तर इतर रेशो आपल्याला मिळतात मागच्या चॅप्टर प्रमाणे. एक रेशो दिला तर बाकीचे जे 5 रेशो आहेत आपल्याला काढता येतात. मग आता sin 2x cos 2x tan 2x विचारला किंवा sin 3x cos 3x tan 3x विचारला
तरी आपल्याला काय लागणार, साइन एक्स, कॉस एक्स आणि टॅन एक्सच लागणार. मग कोणताही एक रेशो दिला, क्वाड्रंट दिलेला राहील, त्यानुसार साइन काढायचा, कॉस काढायचा आणि टॅन काढायचा. त्या क्वाड्रंट प्रमाणे प्लस मायनस साइन द्यायची. आणि तुम्हाला मग डबल अँगल विचारले काय आणि ट्रिपल अँगल विचारले काय, सगळ्या किमती मिळू शकतात. पुढच्या वेळी आपण या एक्सरसाइज मधील राहिलेले एक्झाम्पल घेऊ. थँक्यू.